गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. मी पण खूप मस्त आहे. तर माझा चेहरा मला वाटतच असेल की मी आत्ताच झोपेतून उठली आहे. तर ठीक खरं आहे आणि माझी झोप पण नाही झाली, कारण रात्री खूप पाऊस होता आणि पावसामुळे लाईट पूर्ण गेली होती आणि ते डायरेक्ट 2लाच आली आणि 2पर्यंत मी जागी होते. रिवा मस्त झोप घेतली, तिला वारं घालत बसले होते. तर असो, तर आई पप्पा येत आहेत सकाळी लवकर. 7 वाजता ते पोहोचले. राहुल त्यांना आणायला गेला, त्यामुळे मी आज लवकर उठले. लवकर तर रोजच उठते, पण आज थोडंसं झोपायचं होतं कारण झोप झाली नव्हती आणि त्यामुळे चला म्हणलं येत आहे तर उठून घ्यावं. आणि बघा रिवा पण उठून बसली आहे, तिच्या आजी आजोबांची वाट बघते. तर चला बघूया त्यांनी आजी आजोबांनी रिवासाठी काय काय आणलं आणि माझ्यासाठी पण काय आणले. ओके, हे आहे माझ्या मोठ्या भावाची मोठी मुलगी. ते पण आईसोबत आले आहे आणि आमचा फ्लोअर 3rd फ्लोअरला आहे, त्यामुळे आमच्या आईचे चढून पाय खूप दुखत आहेत. त्यामुळे मी तिचं हातातलं सामान वगैरे घेण्यासाठी गेले खाली आणि एक बॅग घेऊन आले, तरी पण तिला थोडंसं त्रास होत होता. रिवा आल्यानंतर सगळ्यांना असं बघते जसं जणू काही कोण आले, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणजे खूप दिवसानंतर, कमीत कमी रिवा किती 3 महिन्याची असताना तेव्हापासून त्यांची भेट नव्हती, तेव्हा आलेले. त्यानंतर डायरेक्ट आता रिवा 10वा महिना लागला आहे, 10व्या महिन्यानंतर त्यांनी आले. तर मग आता आलेत म्हणल्यानंतर नाश्ता वगैरे तयारी करायला पाहिजे. तशी हे नाश्त्याची तयारी आमच्या राहुलने केली. किती लपून करते, चेहरा लपून ठेवते. त्याला अजिबात आवडत नाही ऑडिओ व्हिडिओमध्ये यायला, तरी पण मी कळत त्याच्याकडून काढून घेत असते व्हिडिओ. असं तर चला बघूया आईने काय काय आणले. तसे हे छोटीशी पिशवी आहे अगोदर, त्यामध्ये आणि मोठी पिशवी आणली एवढी, म्हणजे पोतं म्हणता येईल आपल्याला. तर तिने हरभऱ्याचं पीठ पण आणलं, मी डब्यामध्ये घालून ठेवलं. पुन्हा नंतर घरी बनवलेली मुगाची डाळ आणली. आणि मग तसं पण मी किराणा सगळा मुगाचा डाळीचाच किराणा सगळा मी घरचाच खाते. म्हणजे असं डाळी असेल तर, जर छोट्या गोष्टी लागणार असेल तर मग डीमार्टमध्ये. पुन्हा मला लाल तिखट पण घरचंच आवडतं, त्यामुळे तिने घरचंच लाल तिखट भरून आणली. आणि मुगाची डाळ घरीच भरली. आमच्या घरी जातं वगैरे उकळ सगळंच आहे गावाकडे, त्यामुळं त्यामध्येच ते सगळं डाळी सगळं जे असेल काय ते बनवते. तसं पण माहेर म्हणलं की विशेष खोल असतो, कारण जे पाहिजे ते सगळं आई. आणि गावाकडून इकडं सासरला, लेकीच्या सासरला यायचं म्हणलं की सगळं असं सामान भरून आई थोडं काही ना काही घेऊन येते. इव्हन तिने गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ सहित घेऊन आले, असं झालं. पण मग नंतर तिने बघा, विचार करा, तिने इथे चिवडा बनवण्यासाठी कढीपत्ता घेऊन आले. पुन्हा मला अशा कुरड्या खूप आवडतात, मग तांदळाच्या कुरड्या बनवली. पुन्हा पापड्या बनवली, कारण त्याला मला जास्त करून कुरड्याच जास्त आवडतात, खूप छान लागतात ते झालं. पुन्हा मग मी आता हे सगळं एवढंसं आवरून घेत आहे, त्यामुळे म्हणलं चला तिचे कामं आवरू द्यावं आणि आपण थोडं स्वयंपाकाला लागावं. त्यामुळे मी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. तसं आज चिकन ग्रेव्ही, चिकन रस्सा, भाकरी या सगळ्यांचा बेत होता. मग छानपैकी मी चिकन वगैरे 2-3 वेळा धुवून घेतलं आणि जे काय असेल पेस्ट वगैरे ते करून घेतली. मी तिकडे सुक्कट केलं आणि तिकडे रस्सा वगैरे बनवून घेतला. तर बघा, हे कसं बघताच अशी मस्त टेस्ट लागते ना. मग एवढं सगळं जेवण करून घेतलं, म्हणजे जेवण बनवून घेतलं. मग संध्याकाळी जेवण बनवून सगळेजण मस्तपैकी झोपी गेले. मग आता संध्याकाळ झाली, चला चहाचा बेत तर झालाच पाहिजे. मग आणि दूध संपलं होतं, त्यामुळे माझं हमेशा इथे दूधच संपत असतं. म्हटलं ठीक आहे, त्यामुळं मी लगेच काळा चहा टाकला. आणि बघा आमची रिवा कशी छानपैकी खेळते तिच्या दीदीसोबत. म्हणजे वहिनी, आमच्याकडे मामाच्या मुलीला वहिनी म्हणतात आणि आत्याच्या मुलीला पण वहिनीच म्हणतात. ते मस्त असं तिचं खेळणं वगैरे चालू होतं. आणि असं पण तिला घरी कुणी आलं की माझी गरज काय